टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने पुढील वॅकन्सी काढलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती आपण इथं बघणार आहात. तर याच्यामध्ये जे सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन CETA आहे, यांनी ह्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या वॅकन्सीज आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहणार आहेत. याच्यामध्ये युनेस्कोसुद्धा भागीदारी घेतलेली आहे, युनेस्कोची सुद्धा. आणि याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट किंवा पोझिशन आपण समजून घेणार आहोत. जवळपास सर्व पोझिशन 3 आहेत, वेगवेगळ्या फॅकल्टी करीत आहेत. नॉन टीचिंग पोझिशन आहेत, टेक्निकल सब्जेक्ट एक्सपर्ट, करिअर ओरिएंटेड एज्युकेशन अँड लाईफ स्किल्स एज्युकेशन. नंबर ऑफ पोझिशन 1. लोकेशन मुंबई किंवा दिल्ली राहणार आहे. रेंज ऑफ सॅलरी राहणार आहे 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत. टेक्निकल सब्जेक्ट एक्सपर्ट, लीगल अँड सिटिझनशिप एज्युकेशन. नंबर ऑफ पोझिशन 1. लोकेशन मुंबई दिल्ली. रेंज ऑफ सॅलरी 150 to 2 lakh. टेक्निकल सब्जेक्ट एक्सपर्ट, बिझनेस एंटरप्रेनरशिप अँड फायनान्शियल लिटरसी. एक पोझिशन राहणार आहे मुंबई दिल्ली आणि सॅलरी राहणार आहे 1,20,000 ते 1,50,000 रुपये. डिटेल पोझिशन प्रोव्हाइडेड सेपरेटली बिलो. आता जे काही पोझिशनची माहिती आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. याला तुम्हाला ॲप्लिकेशन फीज राहणार आहे 1,000 रुपये जनरल आणि OBC कॅन्डिडेट टू बी पेड ऑनलाईन पेड करायचं आहे 1,000 रुपये जनरल आणि OBC करिता. जस SC ST PWD करता 250 रुपये फीज इथं राहणार आहे. द ॲप्लिकेशन विल बी व्हॅलिड ओनली ऑन रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन फीज. इफ ॲप्लिकेबल फीज ओन्स पेड शॉल नॉट बी रिफंडेड अंडर एनी सर्कमस्टन्स. तुम्ही जर फीज पेड केली तर तुम्हाला कोणती परिस्थितीत ते परत मिळणार नाही. ॲप्लिकेशन प्रोसेस अँड इंटरव्ह्यू. ॲप्लिकेशनचं जे काही प्रक्रिया आहे आणि इंटरव्ह्यू कशा प्रकारे होणार आहे ते आपण बघून घेणार आहोत. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द लिंक. या लिंकवर तुम्हाला अप्लाय नाव करायचं आहे आणि पूर्ण फॉर्म फिलअप करून सबमिट करून घ्यायचं आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू टेक अ प्रिंट ऑफ ॲक्नॉलेजमेंट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड कीप इट फॉर फ्युचर रेफरन्स. संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रिंटआउट काढून तुमच्या जवळ ठेवायचे आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म ओव्हर ईमेल टू अपियर फॉर द इंटरव्ह्यू. जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट झालेले आहेत त्यांना ईमेल थ्रू किंवा मोबाईल थ्रू कळवण्यात येणार आहे. ही जे PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तुम्ही टीसच्या वेबसाईटला भेट देऊन हा फॉर्म सबमिट करू शकता. आणि अदर कंडिशन्स आहेत. तुम्हाला जर समजा तुम्ही इंटरव्ह्यूला जर गेले तुम्हाला TADA मिळणार नाही. लास्ट डेट टू रिसिव्ह ॲप्लिकेशन, शेवटची जी दिनांक आहे 29 फेब्रुवारी 2024. टेंटेटिव्ह डेट्स फॉर इंटरव्ह्यूची डेट आहेत 7 ते 15 मार्चपर्यंत होणार आहे. आणि सजेस्टेड डेट ऑफ जॉईनिंग तुम्हाला 15 दिवसाच्या आत करावी लागणार आहे. डिटेल डिस्क्रिप्शन्स ऑफ द पोझिशन. आता 3 प्रकारच्या पोझिशन्स आहेत, त्याची डिटेल डिस्क्रिप्शन आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एज्युकेशन काय लागणार आहे वगैरे वगैरे. टेक्निकल सब्जेक्ट एक्सपर्ट आहे, करिअर ओरिएंटेड एज्युकेशन अँड लाईफ स्किल्स एज्युकेशन 1 पोझिशन्स दिलेली आहे. त्याच्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही वाचून घेऊ शकता व्यवस्थितरित्या. स्किल अँड कॉम्पिटन्सीज रिक्वायरमेंट, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या स्किल लागणार आहेत त्याच्यामध्ये बेंच स्ट्रोमिंग, ॲबिलिटी टू मीट डेडलाईन वर्क, क्रेज टास्क, ॲबिलिटी टू प्रोसेस ॲक्टिव्हिटी फीडबॅक, अडॅप्ट करिक्युलम मटेरियल्स, लेसन प्लॅन्स, युनिट प्लॅन्स, स्टुडंट हँडबुक याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे किंवा स्किल असणे आवश्यक आहे. क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एज्युकेशन, पब्लिक पॉलिसी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशल सायन्स, लॉ, फायनान्स, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी ऑर एनी रेलिव्हंट डिसिप्लिन्स तुमचं एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन असायला पाहिजे. एक्सपिरियन्स इन करिअर काउन्सिलिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ करिअर ओरिएंटेड अँड लाईफ स्किल करिक्युलम विल बी प्रेफरेड. तुम्हाला समुपदेशनाचं कौशल्य असणे अत्यावश्यक आहे, एक्सपिरियन्स असणे अत्यावश्यक आहे. ॲटलिस्ट 8 to 10 years ऑफ प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स. जवळपास तुमच्याजवळ 8 ते 10 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. रेम्युनरेशन तुम्हाला पेमेंट राहणार आहे 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत.
नंतर दुसरी पोझिशन आहे टेक्निकल सब्जेक्ट एक्सपर्ट लिगल अँड सिटिझनशिप एज्युकेशन 1 पोझिशन तिथं दिलेली आहे की रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही वाचून घेऊ शकता PDF डाउनलोड करून. स्किल अँड कॉम्पिटन्सीज तेच पहिले जे आपण पाहिले होते तेच. आणि क्वालिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एज्युकेशन पब्लिक पॉलिसी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशल सायन्स लॉ फायनान्स इकॉनॉमिक्स सोशोलॉजी और एनी रिलेव्हंट डिसिप्लिन. एक्सपिरियन्स इन लिगल स्टडीज करिक्युलम डेव्हलपमेंट विल बी प्रेफरेड. ॲटलिस्ट 5 ते 8 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणे अत्यावश्यक आहे सोशल वर्ककरिता. रिम्युरेशन तुम्हाला पेमेंट राहणार 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत. नंतर थर्ड पोझिशन आहे टेक्निकल सब्जेक्ट एक्सपर्ट बिझनेस एंटरप्रेन्योरशिप अँड फायनान्शियल लिटरसी 1 पोझिशन्स आहे. त्याच्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत लेसन प्लॅन्स वगैरे तुम्हाला मॅप करायचं आहे. क्लास 11 आणि 12 वरती तुमचं वर्क राहणार आहे. विशेषतः स्किल कॉम्पिटन्सीज ते जे पहिले आहेत तेच आहेत. क्वालिफिकेशन बघणार आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एज्युकेशन पब्लिक अँड पॉलिसी सोशल सायन्स. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल पाहिजे एज्युकेशनमध्ये सोशल वर्कमध्ये पब्लिक सायन्समध्ये किंवा फायनान्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रामध्ये सोशॉलॉजीमध्ये. एक्सपिरियन्स अँड बिझनेस एंटरप्रेन्योरशिप तुम्हाला अनुभव असायला पाहिजे बिझनेसमधला. फायनान्शियल लिटरसी किंवा जे अर्थव्यवस्था किंवा लिटरसी आहे त्याच्यामध्ये करिक्युलम डेव्हलपमेंट विल बी प्रेफरेड त्यांना प्रेफरन्स देण्यात येणार आहे. रिम्युरेशन राहणार 1,20,000 ते 1,50,000 रिम्युरेशन तुम्हाला राहणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. धन्यवाद.